राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी संस्कृत भाषा शिकण्याच्या महत्त्वावर भर दिलाय। संस्कृतला भारताचा खरा आत्मा आणि देशाच्या सांस्कृतिक सातत्याचा एक आवश्यक घटक असल्याचं त्यांनी नमूद केलं। संस्कृत ही केवळ एक भाषा नाही, भारतात संस्कृत राष्ट्राचा आत्मा आहे, कारण ती विचार, जीवन आणि संस्कृतीची सर्वात प्राचीन परंपरा असून ती आजही जिवंत आहे। भारताचं अस्तित्व केवळ भौगोलिक वास्तव नाही, ती केवळ राजकीय किंवा आर्थिक संस्था नाही। भारत ही एक जिवंत परंपरा आहे, ज्या पायावर जीवनाचं सातत्य अवलंबून आहे, असं सरसंघचालकांनी म्हटलंय। धर्म का ज्ञान होने के कारण समस्त सृष्टि के जीवन की धारणा करना, उसका बिगड़ा हुआ संतुलन वापस लाना, इसकी क्षमता उसमें है। ये सारा प्राप्त होना है तो संस्कृत की अनिवार्यता है। संस्कृत का इस प्रकार का परिचय करा देने का काम संस्कृत भारती अपने जन्म से कर रही है। भाषा को सिखाना ये कार्यक्रम है, भाव को मन में उतारना ये प्रयोजन है। भाषा ऐसी है कि इसको मन में उतारने से भारत मन में उतरता है। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांना पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेचा खर्च आरएसएसकडनं वसूल करण्यात यावा अशी मागणी करणारी एक याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेली होती। कोर्टानं ही याचिका फेटाळून लावलेली आहे। अपुऱ्या माहितीच्या आधारे ही याचिका करण्यात आल्याचं निरीक्षण नोंदवत ही याचिका फेटाळली गेलेली आहे। मोहन भागवतांच्या सुरक्षेवर होणारा खर्च हा करदात्यांच्या पैशातनं केला जातोय, त्यामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असून संपूर्ण खर्च सरसंघचालकांच्याकडूनच वसूल केला जावा अशी मागणी करणारी जनहित याचिका ललन किशोर सिंग यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती। सदर याचिका ही जनहित याचिका सरसंघचालक यांना जो Z+ सिक्युरिटी भारत सरकार देत आहे, तर अशा सिक्युरिटीचा जो खर्च आहे तो संपूर्ण सदर व्यक्तीकडून वसूल करण्यात यावा असं याचिकाकर्ते यांनी मागणी केलेली होती, की जी मुकेश अंबानी यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स इश्यू केलेले आहे व सर्व खर्च जो आहे तो अशा व्यक्तींनी देण्यात यावा असे डायरेक्शन दिले आहे। कारण याचिकाकर्ते यांनी संपूर्ण माहिती जी आहे ती माहिती अधिकारामध्ये गोळा केली नाही असं नमूद केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।